किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यावर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। निर्णय झाल्यानंतर देखील सिस्टीम अपडेट न झाल्यानं लाखो टन कांदा बांगलादेश बॉर्डरवर अडकलाय। जवळपास 100 ट्रक अडकलेत। दुसरीकडे कांद्यावरील निर्यात शुल्क 40 वरून 20% आणलं गेलं तरी अद्याप याबाबत JNPT बंदरात अपडेटेड नाहीये। तसंच सिस्टीममध्ये सुधारणा न झाल्यानं कांद्याची निर्यात थांबली आहे। त्यामुळे कांदा निर्यातदारांसमोर मोठं आव्हान सध्या उभं ठाकलंय। निर्यात बंदीच्या वेळी सरकार तातडीने निर्णय घेते, मात्र आता 4 दिवस उलटूनही अंमलबजावणी झाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया कांदा व्यापाऱ्यांनी दिली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी कांद्यावरील निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला। मात्र 4 दिवस उलटून गेल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष देखील वाढत चाललेला आहे। शेतकरी आणि व्यापारी या दोघांचं नुकसान होत असल्याची चर्चा सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत। आपल्याबरोबर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष त्याचबरोबर नाशिकचे कांदा व्यापारी देखील उपस्थित आहेत। काय नेमकं होतंय? आता बघा की ज्यावेळेस कांद्यावर निर्यात बंदी होते, ती निर्यात बंदी झाल्याच्या त्या क्षणापासून परदेशात कांदा जायचं बंद होतं। एकदम शीघ्र कृती होते, एकदम तीव्रतेने। परंतु ज्यावेळेस कांद्याच्या निर्यातीवरचे जे काही निर्बंध असतात, मुळात ते निर्बंध इतक्या दिवस वर्षे 6-6 महिने ठेवलेच नाही पाहिजेत, पण ते हटवल्यानंतर त्याची ज्या पद्धतीने तीव्रतेने त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही। जर 13 सप्टेंबरला सरकारने कांद्याचं निर्यात मूल्य ते कमी केलं आहे आणि कांद्याचं निर्यात शुल्क 40% वरून 20% केलंय, हे निर्णय झाले, पण या नवीन निर्णयानुसार, नवीन नियमानुसार जो परदेशात कांदा निर्यात व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जे आपलं मुंबईचं जे JNPT बंदर आहे तिथलं असेल किंवा त्याची जी इथं शाखा आहे नाशिकच्या जानेवारीमध्ये तिथील असेल किंवा बांगलादेशच्या बॉर्डरवरतील, हे जे निर्यातीसाठी जे कंटेनर कांद्याचे आता भरून तयार आहे, या नवीन नियमानुसार यांना तात्काळ परवानगी भेटली पाहिजे, ती इथं भेटत नाहीये। आणि त्याच्यामुळे हे जे कंटेनर आहे इथंच अडकले। हा नाशवंत आहे कांदा, हा पटकन जर जितका निर्यात होईल तितका याचा शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास फायदा होईल, ही आमची कांदा उत्पादकांची मुख्य समस्या आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पूर्ण संतापाची सरकारच्या विरोधात भावना आहे। व्यापारी आपल्यासोबत आहेत। भाऊ, कांदा कुठे कुठे अडकलेला आहे आणि त्यामागचं प्रमुख कारण काय? असं एक केंद्र सरकारने जो निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काच्या बाबतीत निर्णय घेतला होता, हे पूर्ण नोटिफिकेशन व्यापाऱ्यापर्यंत आणि सर्वसामान्यापर्यंत पोहोचलंय। परंतु त्यांच्या सिस्टीममध्ये जे शिपिंग बिल असतात आमचे, जे बाहेर निर्यात करतो आपण, त्याच्या बाबतीत जे पूर्ण कागदपत्री पूर्तता असते त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं अपडेट केलं गेलं नाहीये। याचं कारण असू शकतं की गव्हर्नमेंटच्या ज्या 3-4 दिवसाच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे हे उशीर होऊ शकला असेल। परंतु जोपर्यंत तो ह्याच्यामध्ये बिलिंगमध्ये अपडेट होत नाही तोपर्यंत आमचा माल बाहेर जाऊ शकत नाही। आणि जर तसं पाडायचं ठरलं तर आम्हाला त्याच्यावरती निर्यात शुल्क भरायला लागेल 40% किंवा जी जुनी सिस्टीम होती त्या सिस्टीमनी चालायला लागेल। आणि नवीन सिस्टीमच्या आधारे आम्ही आतापर्यंत तो माल आम्ही पोहोचू शकत नाही। त्याच्यामुळे ज्या बी ठिकाणी आमचे माल निर्यात जातो, ज्या जे बंदरावर होतो, सगळ्या ठिकाणी आमचा माल अडकून पडलेला आहे। आणि आमचा असा अंदाज आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या कमीत कमी ही सिस्टीम गव्हर्नमेंटकडून पूर्ण होईल आणि आमचा माल विदेशामध्ये जाऊ शकतोय। आता कुठे कुठे आणि किती कांद्याचे ट्रक आपले कंटेनर अडकलेले आहेत? आता सध्या जर परिस्थिती बघितलं तर तुम्ही 13 तारखेनंतर जेव्हा डिक्लेअर झाला त्याच्यामुळे सर्व जेवढ्या बी आमच्या ऑर्डर पेंडिंग होत्या त्याप्रमाणे आम्ही मालाची लोडिंग केलेली आहे। आज बघितलं तर श्रीलंका बोला तुम्ही, दुबई, लंडन, इतर बी जिथे बी आमचा माल जातो प्रत्येक ठिकाणचे बंदर असे ठरले आहेत। आज आमचा JNPT आणि बांगलादेशच्या बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणामध्ये आमचे माल अडकून पडलेले आहेत। JNPT आणि बांगलादेश बॉर्डरवर मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे ट्रक कंटेनर उभे आहेत। जोपर्यंत सिस्टीममध्ये अपडेट होत नाही तोपर्यंत तो माल तिथेच थांबणार आहे। कांदा हे नाशवंत पीक आहे, त्यामुळे लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा जेणेकरून नाशिक, महाराष्ट्र, देशातला कांदा हा इतर देशांमध्ये जाईल। शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्यापासून थोडाफार लाभ होईल। मात्र आता परिस्थिती अशी आहे, सरकारने निर्णय घेऊनही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हातामध्ये फारसं काही पडलेलं नाहीये। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।